आता पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललोय रायगडाला. आज मुक्काम इथं मी रायगडला. उद्या सकाळी 30 तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्ली येणार आहे. तर जातानीचा मार्ग रायगड येतानीचा दुसरा आहे. बरं, रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे? तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का? काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड? नाही, मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढे रायगडला जाणार असं म्हणलं. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजयी सभा घेणार. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार. आता ते सांगितलं. विजयी सभा कुठं रायगडाच्या? ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. अधिसूचना निघाली ती आता तुम्ही बोललाय गुलालाचा अपमान सरकार करणार नाही. सरकारने आता काय करायला हवं, काय काळजी घ्यावी? अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं. अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय, माझं असं म्हणणं आहे आणि विनंती सुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खचखाळगे माहिती आहेत, या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळे फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा.